विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण दशांश अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील दशांश अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 8.1 दशांश अपूर्णांक व त्यावरील क्रिया हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी 41.0812 मधून कोणती संख्या या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 32.487 ही संख्या मिळेल. तर पहा आपल्याला काय करायचे, या संख्येतून इथली एक संख्या कोणती आहे माहिती नाही आपल्याला. ही संख्या अ आहे समजा. ही संख्या वजा केल्यास आपल्याला 32.487 हे मिळणार आहे. तर मग काय करावं लागेल, ह्या 41.0812 या संख्येतून 32.487 ही संख्या वजा करा. इथं काहीच नाही म्हणजे शून्य. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना एक लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे तरच त्याची बेरीज आणि वजाबाकीचं उत्तर योग्य येतं, नाही तर चुकतं. त्या 2मधून 0 गेले, 2 राहिले. 11मधून इथं 1मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 11मधून 7 गेले, 4 राहिले, इथं राहिले 7. 7मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 17. 17मधून 8 गेले, 9 राहिले, इथं राहिले 9. आता तुम्ही म्हणसाल इथं 0 आहे, इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10. 10मधून 1 गेला, इथं राहिले 9. 9मधून 4 गेले, 5 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. इथला हातचा इकडे गेल्यामुळे इथं राहिला 0. 0मधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 10. 10मधून 2 गेले, 8 राहिले, इथं राहिले 3. 3 3 गेले 0. काय आलं उत्तर 8.5942 हे उत्तर येईल. 8.5942 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. चला, नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 8.1 मधील दुसरा प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा. 135 गुणिले 122 हे 135 गुणिले 122 बरोबर 16,470. तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती. आता पहा, या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं समजू आपण. हे 135 गुणिले 122 बरोबर उत्तर काय 16,470. मग इथं दशांश चिन्ह नाही, 16,470 हा या दोन संख्येचा गुणाकार एवढा आहे. मग या दोन संख्येच्या गुणाकाराला या दोन संख्येपैकी एका संख्येनं भागले 122नं, तर उत्तर आपल्याला 135 येणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला नेमकं दशांश चिन्ह कुठं येणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता 135 तर येणार आहे, पण दशांश चिन्ह इथं येईल कुठे येईल तर पहा 0.16470 भागिले 0.122 बरोबर हे 135. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 135नं ह्याला भागलं तर उत्तर, हे 122नं या संख्येला भागलं तर उत्तर 135. आता या ठिकाणी काय असतं, ज्या आता अंशामध्ये 1 2 3 4 5 आणि छेदामध्ये 3, दशांशाच्या पुढे अंशामध्ये 5 अंक आहेत, छेदामध्ये 3 अंक आहेत. ज्या वेळेस अंशामध्ये जास्त अंक असतात
मग तशा वेळेस जर आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचं असेल तर आपल्याला छेदामध्ये तेवढे शून्य वाढवावं लागतील. इथं 3 आहेत, इथं 5 आहेत, मग इथं 2 शून्य द्यावं लागेल. मग 2 अंक आता सध्या दशांश चिन्ह कुठं आहे? 135चा इथं आहे. मग छेदामध्ये जर 2 शून्य वाढले तर दशांश चिन्ह हा पाठीमागे येतो. म्हणजे उत्तर काय येते? 1.35 हे उत्तर येते. आता पहा कसं येते. 0.1647 छेदामध्ये 0.122. आता या ठिकाणी आपण काय केलंय? इथं 5 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत. इथं आता 2 अंक द्या, शून्य द्या. इथंही 5 झाले, इथं 5 झाले, दशांश चिन्ह निघून गेला. 16,470 भागिले हे 12,200. हे 122 एक 122, हे शून्य जशाच तसं. आणि 122नं ज्यावेळेस आपण ह्याला भागतो त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे? 135. आणि हे 135 छेदामध्ये 100. मग हे 100चे 2 शून्य कटले तर 2 अंक सोडून दशांश 1.35 असं उत्तर येते. ज्यावेळेस अंशामध्ये दशांशाच्या पुढं छेदातल्या दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक आहेत, अंशामध्ये 5 आहेत, मग जास्त आहेत. जेवढे जास्त असतील तेवढं दशांश चिन्ह काय होतं? डावीकडे सरकतं. आणि ती जर उलट क्रिया असेल, अंशापेक्षा छेदामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे अंक असतील तर दशांश चिन्ह पुढं सरकतं. आलं? 1.35 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं? प्रश्न क्रमांक 3 का आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 15 लाख भागिले 0.001234 शून्य इथे 3, 4, 5 आणि मग 3 आहे. तर हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. तर काय होईल? अंशामध्ये दशांश चिन्ह आहे का? नाही. मग छेदातलं जर दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 ह्याचं दशांश चिन्ह इथं आहे. मग हे दशांशाच्या पुढे इथं 6 अंक झाले, इथं 6 झाले, मग दशांश चिन्ह निघून गेला. मग हे 15च्या पुढं अगोदरच 1, 2, 3, 4, 5 शून्य होते. 1, 2, 3, 4, 5. नंतर हे 6 शून्य 1, 2, 3, 4, 5, 6 आणि मग छेदामध्ये काय राहिलं? 3 राहिलं. ह्या 3 1 3, 3 5 15 आणि हे 5 शून्य आणि हे 6 शून्य, एकूण 11 शून्य. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 शून्य. 5च्या पुढं पर्यायात आहे का कुठं? नाही. मग पर्यायात काय दिले? 5 गुणिले 10चा 5वा घात, 5 गुणिले 10चा 8वा घात, 5 गुणिले 10चा 10वा घात, 5 गुणिले 10चा 11वा घात. मग इथं काय होईल? ज्या वेळेस आपण 10चा वर्ग 100 म्हणजे हे 100 लिहिताना काय करतो? 10चा दुसरा घात म्हणतो. आपल्याला 10चा तिसरा घात लिहिलं म्हणजे 10चा घन किती? 1000. तसं या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे 5 गुणिले 10चा 11वा घात हे उत्तर येते. 5 गुणिले 10चा 11वा घात पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न क्रमांक 4 का आहे? प्रश्न क्रमांक 4 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 छेदामध्ये 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5. अंशामध्ये सर्वांची बेरीज आहे. मग बेरीज करा. 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 करा बेरीज. हे 6 4 आणि 5 9 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 3 जशास तसं. मग अंशामध्ये काय आलं? 3.96 छेदामध्ये काय आहे? 22 गुणिले 3 गुणिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 दशांशचा गुणाकार आहे. मग आपण गुणाकार कसा करतो? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो. 5 1 5 5 3 15 15 गुणिले 22
हे 22 गुणिले 15, 15 दुनी 30ला 0 हाचे 3, 15 दुनी 30 आणि 3 33, 330 एवढा गुणाकार आला. पण आता दशांश चिन्ह कुठं द्यायचे आपल्याला, तर इथे एक अंक, दशांशाच्या पुढे इथे एक 2 अंक, 2 अंक सोडून दशांश द्यायचे, म्हणजे इथे येईल दशांश चिन्ह. मग दशांश चिन्ह जर इथं आलं तर अंशामध्ये दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, छेदामध्ये 2 अंक आहेत, दशांश चिन्ह निघून गेलं. इथं काय राहिलं, 396 छेदामध्ये 330, 3 भाग जातो, 3 1 3, 3 1 3 0, 3 1 3, 3 3 9, 3 2 6, 11 भाग जातो, 11 1 11 0, 11 1 11, 13 मधून 11 गेले, 2 उरले, 22 झाले, 11 दुनी 22, काय आलं 12/10. आता इथं हा 10चा जर 0 कटला तर दशांश इथे येते 1.2. पर्यायात आहे का उत्तर, नाही. मग हे काय आलं 12/10, तर बेसकम 12, बे पंचे 10, 6/5 हे आहे का पर्यायात, आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते, 6/5 आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकते त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5, 2.4 छेदामध्ये 0.9 अधिक 1.6 छेदामध्ये 0.04 बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला 9 243ला भाग जाते का, जाते, कारण की हे 4 आणि 3 7 आणि 2 9. मग इथं दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, इथे 1 अंक आहे, हे दशांश निघून गेला. इथं दशांशाच्या पुढे 2 आहेत, इथं 1 आहे, इथं 0 दिला, आता समान झाले. मग काय आलं इथं 243 छेदामध्ये 90 अधिक 160/4, 9 1 9 0, 9 दुनी 18, 6 उरले, 63 झाले, 9 7 63 आणि 4 1 4, 4 4 16 0. आता काय होईल, इकडला भाग इकडे जाणार नाही, इथं बेरजेचं चिन्ह आहे, हे 0 कटला, दशांश इथं आला, 2.7 अधिक 40, 40चा दशांश चिन्ह कुठं आहे इथं, मग काय लिहिले 7.24, 42.7 हे उत्तर येईल. काय उत्तर 42.7, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं का लक्षात, 42.7 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 0.036 छेदामध्ये 0.6 गुणिले 2.35 छेदामध्ये 0.05 गुणिले 1/6 गुणिले 1/6. इथं दशांशाच्या पुढे 1 2 3 अंक आहेत, इथं 1 अंक आहे, हे 2 0 दिले. मग काय आलं, हे 36 छेदामध्ये 600 गुणिले इथं 2 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत, दशांश निघून गेला, 235/5 गुणिले 1/6 गुणिले 1/6. तर पहा आता 6 1 6 0 0 6 6 36, 5 1 5, 5 4 20, 3 उरले, 35 झाले, 5 7 35, हे 6 1 6, 6 1 6 कटले, काय राहिलं इथं 47 छेदामध्ये 100 राहिलं. 100चे 2 0 कटले, 1 2 अंक सोडून दशांश इथं आला, 0.47 हे उत्तर असेल, 0.47 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर 0.47 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, 0.15 शतमानात कसे लिहितात, शतमानात कसे लिहितात. आता ह्याचा छेद काहीच नाही, म्हणजे काय छेद ह्याचा 1 आहे आणि 1चा दशांश इथं कुठं आहे, इथं आहे. मग आता इथं दशांशाच्या पुढं 2 अंक आहेत, इथं काहीच नाही, मग इथंही 2 0 द्या.
आता दशांशाच्या पुढे इथं 2 अंक झाले, इथंही 2 अंक झाले, दशांश चिन्ह निघून गेलं. इथं काय राहिलं 15/100. आता एखाद्या संख्येचा छेद जर 100 असेल तर तो काय होतो शतमानात म्हणजे 15%. 15% पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय 15% पर्याय क्रमांक 1. कोणत्याही संख्येचा छेद 100 असला म्हणजे तो काय 100 पैकी 15 म्हणजेच 15%. आलं. चला सोपा प्रश्न आहे एकदम. पुढचा प्रश्न 0.6 कंसामध्ये 13.06 वजा 7.06 कंस बंद बरोबर 2p. तर आपल्याला पीची किंमत काढायची. तर इथं काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह. अगोदर कंस सोडवा, या दोघाची वजाबाकी करा. 13.06 वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे 7.06 हे 6 गेले 0 0 13 मधून 7 गेले 6 राहिले. मग हे 0.6 या दोघांमध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणिले 6 बरोबर 2p बरोबर 2p. आता या दोघाचा गुणाकार करा. 6 36 एक अंक सोडून दशांश बरोबर 2p. 3.6 बरोबर p. पीची किंमत काढायची. हे 2p सोबत गुणिले आहे, इकडे येऊन भागिले झालं. दशांश काढून टाका. ह्याचा दशांश इथं आहे, इथं दशांशाच्या पुढे 1 अंक आहे, इथं 1 अंक आहे, दशांश निघून गेला. p बरोबर 36/20. बे 1 बे 0 बे 1 बे 1 उरला 16 झाले. बे 8 16 हा 0 कटला, दशांश इथं आला. पीची किंमत काय आली 1.8. पीची किंमत काय आली 1.8. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. काय उत्तर पर्याय क्रमांक 1. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 छेदामध्ये 0.056 गुणिले 630. आता या ठिकाणी इथं गुणिले आहे. मग खूप सोपं आहे. इथं दशांशाच्या पुढे 1 2 अंशामध्ये बघा 1 2 3 4 5 अंक आहेत. छेदामध्ये 1 2 3च अंक आहेत. मग आपल्याला समान करण्यासाठी काय करावं लागतं. इथं किती येतं अंशामध्ये 5 छेदामध्ये किती आहेत 3. मग इथं अधिक 2 आणखी आपल्याला अंक शून्य वाढवावे लागतील. ह्याचा दशांश चिन्ह इथं आहे. मग इथं 2 शून्य जर वाढवलं तर हे दशांश निघून गेला इथला, हे इथला निघून गेला. इथं काय राहिलं 49 गुणिले 8 गुणिले 90 छेदामध्ये 56 गुणिले 630 आणि हे 2 शून्य पुढचे. तर पहा काय येते उत्तर पाहू. 7 8 56 7 7 49 8 1 8 8 1 8 7 1 7 7 9 63 आणि हे 3 शून्य. हा शून्य कटला, हा शून्य कटला. काय आलं 9 छेदामध्ये 900 9 1 9 9 1 9 0 1/100. 100चे 2 अंक कटले, 2 शून्य कटले, 2 अंक सोडून दशांश. हे एकच अंक आहे, 1 शून्य दिला. उत्तर काय आलं 0.01 हे उत्तर येते. 0.01 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे 10वा प्रश्न. 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर m. तर m बरोबर किती. तर या ठिकाणी काय करू, अगोदर या दोघांचे आपण भागाकार करू. हे आपण इथंच करू. 3 गुणिले 0.5 भागिले 0.005. तर या ठिकाणी छेदामध्ये 3 अंक आहे दशांशाच्या पुढे, इथे 1 अंक आहे, इथं 2 शून्य द्या, हे दशांश निघून जाईल. काय राहिलं 3 गुणिले 500 भागिले 5 5 1 5 5 1 5 0 0 3 गुणिले 100 म्हणजेच उत्तर काय येईल 300.
एमची किंमत काय आली 300, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. तुमच्या सर्वांसाठी हे चॅनल स्कॉलरशिपवाला हे चॅनल नवीन आहे, त्यासाठी सर्वांनी लाईक करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सर्वजण या चॅनलला नवीन आहात तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. 0.04चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता? अगोदर काय करू, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1चा दशांश कुठं आहे दादा? इथं आहे. मग इथं दशांशाच्या पुढं 2 अंक आहेत, इथं काहीच नाही म्हणून 2 शून्य दिले. हे काय झालं? दशांश चिन्ह निघून गेलं. काय राहिलं इथं? 4/100. 4/100. 4 1 4, 4 2 8. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 20 पुढे 0 20 झाले. 4 पंचे 20. काय आलं? 1/25. हे 1/25चा गुणाकार व्यस्त सांगायचे आपल्याला. चा गुणाकार व्यस्त काय येते दादा? 25 येते. 1/25चा गुणाकार व्यस्त येते 25. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. 0.04चा गुणाकार व्यस्त काय आला? तर गुणाकार व्यस्त आला 25. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. तर एक्सची किंमत काढायची आपल्याला. तर काय करा? गुणाकार करा. दशांशाचा गुणाकार कसा करतो आपण? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो. मग इथं काय? 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 गुणिले 3 किती झाले? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं? तर इथं 1 अंक आहे, इथं 2 अंक आहेत. किती झाले? ही 1 2 3 आणि इथं 3, 6 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि मग दशांश चिन्ह गुणिले x बरोबर 0.54. एक्सची किंमत काढायची. x बरोबर 0.54 छेदामध्ये 0.1 2 3 4 आणि मग 2 7. इथं 2 अंक आहेत आणि इथं 6 अंक आहेत. मग आपल्याला इथं आणखी 4 शून्य द्यावे लागतील. मग हे काय होईल? दशांश चिन्ह निघून जाईल आणि मग दशांश चिन्ह निघून गेल्याच्या नंतर x बरोबर 54, त्याच्या पुढे 1 2 3 4 0 छेदामध्ये 27 येईल. 27 1 27, 27 2 54 आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 0 म्हणजे काय आलं? हे 20,000 येईल. एक्सची किंमत काय येईल? 20,000 आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपवाला या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे चॅनल तुम्हा सर्वांसाठी नवीन आहे, तर यासाठी तुम्ही सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. यावरती आपल्याला लवकरच लाईव्ह तास काय घ्यायचे, त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत. त्या अटी आणि शर्तीसाठी आपल्याला त्या ठिकाणी तेवढे सबस्क्राईब झाले पाहिजे, तेवढे त्याला लाईक झाले पाहिजे, तेवढे त्याला व्ह्यूज आले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या मित्रांना शेअर करा. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 8.1 आहे. चला, पुढचा आणि शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13 का आहे? 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे. दशांश चिन्ह नाही असं समजून करायचं. म्हणजे 204 गुणिले 5 असा गुणाकार करा. 5 × 20 = 0, हातचे 2, 5 0 0 आणि 2 2, 5 2 10. गुणाकार किती येतो? 1020 येतो.
पण आता दशांश चिन्ह द्यायचे तर कुठं द्यायचं? इथं दशांशाच्या पुढं 2 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत, मग 4 अंक सोडायचे उजवीकडून आणि दशांश चिन्ह द्यायचे 1 2 3 4. मग दशांश चिन्ह इथं येईल म्हणजे उत्तर काय येईल? 0.1 0 2 0. 0.1 0 2 0. आता पर्यायात कुठं आहे का? नाही. मग आता काय करावं लागेल गुरुजी? काहीच नाही, या पुढचे शून्य नाही दिले तरी वागते. 0.102 हे आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव नाईस डे.